सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ. नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. नजर टाकूयात काही विशेष घडामोडींवर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आणि रेड फ्लॅग इन्फोटेनमेंट का पिटारा या चॅनल्सतर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण आणि उत्सव आहे. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त शासनातर्फे निश्चित केल्याप्रमाणे हा सण 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टीही असते. महाराष्ट्राबाहेरही शिवजयंती हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. 1869 साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली आणि त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ पोवाडाही लिहिला. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारनं स्वतःकडे घ्यावी असा अर्ज ज्योतिबांनी केला होता. 1870 साली महात्मा फुले यांनी पुणे इथं पहिली शिवजयंती साजरी केली आणि त्यानंतर 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. जनतेनं एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्तानं राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्यांचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता. अगदी सुरुवातीच्या काळात शिवजयंती ही फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती. मात्र 20व्या शतकाच्या पहिल्या दशकात शिवजयंतीचा उत्सव बंगालमध्ये जाऊन पोहोचला. बंगालमध्ये सुद्धा शिवजयंतीची सुरुवात करण्याचं श्रेय हे सखाराम गणेश देऊळकर यांना जातं. ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. 1902 साली त्यांनी बंगालमध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला. देऊसकर जन्मानं महाराष्ट्रीय मात्र बंगालमध्ये स्थायिक होते. पुढे 1905 मध्ये जेव्हा लॉर्ड कर्झननं बंगाल फाळणीचा प्रस्ताव आणला तेव्हा हा उत्सव अधिकच लोकप्रिय झाला. शिवरायांच्या प्रेरणेनं ब्रिटिशांविरोधात जनमत तयार करण्यास या उत्सवाची बरीच मदत झाली. महाराष्ट्र आणि बंगाल या दोन राज्यात एकोपा तयार होण्यास सुद्धा याची मदत झाली. अशा प्रकारे शिवजयंती हा उत्सव सर्व स्तरात मोठ्या अभिमानानं आणि उत्साहात साजरा केला जातो. शरद पवार गटानं सुचवलेलं पक्षाचं नाव कायम राहणार, कोर्टाचा आदेश. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगानं दिलं आणि त्यानंतर शरद पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव निवडणूक आयोगाकडे मागितलं. त्यावर अजित पवार गटानं आक्षेप घेत हे नाव आमच्या पक्षासारखं आहे असं म्हटलं. मात्र कोर्टानं सांगितलं की हे नाव कायम राहणार असून शरद पवार गटानं चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा. त्यामुळे अजित पवार गटाला झटका बसला आहे. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आणि रेड फ्लॅग इन्फोटेनमेंट का पिटारा चॅनेलच्या वतीनं CBD बेलापूर येथे रविवारी पत्रकारांसाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये महाराष्ट्रभरातील पत्रकारांनी आपला सहभाग नोंदवला. यावेळेस मान्यवरांच्या तर्फे मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमाला सतर्क पोलीस टाइम्स आणि रेड फ्लॅग इन्फोटेनमेंट का पिटारा चॅनेलचे मॅनेजिंग डायरेक्टर साजिद साबीर सर, मुख्य संपादक डॉक्टर शमशुद्दीन शेख, चॅनेल हेड सना साबीर मॅडम, चीफ फायनान्स ऑफिसर संदीप एडके सर आणि COO रिजवान ठाकूर सर हे उपस्थित होते. यावेळेस चॅनेलच्या प्रगतीसाठी कशा पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि आपली प्रगती साधली पाहिजे यावर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाचं आयोजन सतर्क पोलीस टाइम्स आणि रेड फ्लॅग चॅनेलच्या टीमनं केलं. मी एकच संदेश देऊ शकतो की आता आम्ही महाराष्ट्रातनं जेवढे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही आज बोलवलेलं होतं. कारण आता आम्ही डिजिटल मीडियामध्ये आता आम्ही नवीन उपक्रम चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये रेड फ्लॅग एंटरटेनमेंट पिटारा आणि आमचं जे हे आहेत आमचे सपोर्टर आहेत जे स्विफ्टी म्हणून जी कंपनी आहे ते आमची सपोर्टर आहेत इथे. आणि आता आमचे जेवढे पत्रकार आहेत त्यांना आम्ही मार्गदर्शनासाठी इथे बोलवलेलं होतं आणि बाकीचे जी पुढची जी आमची स्ट्रॅटर्जी आहे त्यासाठी आम्ही त्यांना इथे बोलवलेलं होतं. मैं यही संदेश देना चाहती हूँ कि
हमारे पास चीज़ें अवेलेबल है बट हम उसका सही इस्तेमाल नहीं करते। फर्स्ट ऑफ ऑल प्रिंट मीडिया अभी ओल्ड फैशन हो गया है। डिजिटल मीडिया में हम इसके लिए आ रहे हैं क्योंकि उसकी रीच ज़्यादा है, घर घर तक जाएगी हमारी आवाज़ और हम घर घर तक सही बातें पहुंचा पाएंगे। इसके लिए बस मैं यही चाहती हूँ कि आप लोग मुझे सपोर्ट कीजिए, हम सबको सपोर्ट कीजिए और हम सही चीज़ को फैलाएं बुरी चीज़ की जगह। धन्यवाद। मैनेजमेंट की तरफ से मैं सब लोगों को यही कहूँगा कि वो लोग जो अपना वक्त निकाल कर हमारे पास आए और हमारे से ये कहते हैं कि हमारे से ये उम्मीद रख रहे हैं कि हम इस चीज़ को और आगे बढ़ाएंगे। तो हमारे पास अभी हम सारे इक्विपमेंट और सारा इन हाउस हमारा का स्टूडियो है और सारा प्रोडक्शन टीम है। तो हम जो अभी तक की जो सोचा जा रहा था, सारे लोग जो सोच रहे थे उसको हम अमल में लाना चाहते हैं और हम आगे जाके इसको पूरी तरीके से हमारी सोच को जो है यकीन में बदलेंगे और उसके लिए हम सबको आपके साथ की ज़रूरत है। सगळेजण आज सतर्क पोलीस टाइम्स आणि रेड फ्लॅग इन्फोटेनमेंट का पिटारा हे दोन्ही चॅनल्स ॲट ए टाईम आम्ही सुरू करतो आहे। या माध्यमातून आम्ही समाज प्रबोधन, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या विविध बातम्या, त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या सगळ्या जेंडर्सना घेऊन किंवा सगळे जे वेगवेगळ्या वयातली लोक आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन येणार आहोत आणि ते अगदी व्यवस्थित सगळ्यांनी, मला वाटतं अर्ध्या लोकांनी ते स्टुडिओही बघितला आहे, तर अक्षरशः अगदी सुंदर तऱ्हेनं ते तिथे प्रेझेंट केले जाणार। तर जास्तीत जास्त सगळ्यांनी यासाठी रेव्हेन्यूसाठी तर करायचीच आहे मदत आणि चांगले प्रोग्राम कसे इथे आणता येतील आणि ते कसे प्रेझेंट करता येतील तर ते एक बघावं। आपल्याला चांगल्या बातम्या त्याच्यातून द्यायच्या आहेत। पोलिसांबद्दल जे चांगले जे काम करतात त्यांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे। त्याच्यानंतर राजकीय बातम्या जे कोण लावत नाहीत ते आपण ह्याच्यामध्ये जे खरं खोटेपणा करून जो खरं असेल त्याच्याप्रमाणे आपण ह्याच्यात चांगल्या बातम्या घेणार आहेत। आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले नवीन नवीन प्रतिनिधी जे चांगलं काम करू शकतील ते नेमायचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे चॅनल पुढे न्यायचं आहे। त्याच्यामध्ये कमर्शियल सर्व रेड फ्लॅग एंटरटेनमेंट का पिटारा हे आपलं अजून एक चॅनल आहे। त्याच्या माध्यमातून आपण चांगले चांगले कार्यक्रम घेतोय, जसे मुद्दे की बात है, हैशटैग व्यापार है, अजून ह्याच्यात बरेचसे कार्यक्रम पुढे येणार आहेत। मैं पालघर जिले से आया हूँ, मेरा नाम जावेद दुलानी है और पिछले 4 साल से शमसुद्दीन भाई से जुड़ा हूँ। प्रिंट मीडिया बहुत ही अच्छा काम कर रहा था लेकिन अभी डिजिटल की दुनिया चली है और आज शमसुद्दीन भाई के ऑफिस के ऊपर आज पूरे महाराष्ट्र से पूरे हिंदुस्तान से लोग आए हुए हैं, लगभग 50 से 60 लोग यहाँ आए हुए हैं और प्रिंट मीडिया से इलेक्ट्रिक मीडिया पर शमसुद्दीन भाई का काम सदर पुलिस का जा रहा है, सैटेलाइट तक भी ये काम जाएगा। इसकी मैं खूब शुभेच्छा शमसुद्दीन भाई हमारे संपादक को और पूरी टीम को देता हूँ। आज मीडियामध्ये चांगल्या गोष्टींची उणीव आहे, ती उणीव आपण सगळ्यांनी इथे सगळे सिनियर लोक दिसतात आणि आज ज्युनियर काय करतात त्यांना आपण चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकतो याचे जर तुम्ही धडा दिलात तर मी म्हणतो सतर्क पोलीस टाईम ज्याप्रमाणे सतर्क हे नाव आलेलं आहे ते तुम्ही सार्थकी ठरवा। माझ्याकडनं या चॅनलला हार्दिक शुभेच्छा। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद। प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात नव्या ढंगात आता होणार समस्यांची उकल। क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा। त्यासाठी रहा आमच्या सोबत ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनलवर रोज सायंकाळी 7 वाजता। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पुलिस आणि जनतेचं व्यासपीठ। डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें। जल्द ही आ रहा है नया YouTube चैनल रेड फ्लैग इंफोटेनमेंट का पिटारा। तीखे सवालों के सटीक जवाब हम करेंगे जहां सिर्फ मुद्दों की बात, मेरे यानी जेनिफर के साथ
हर पॉलिटिशियन, हर दूसरा कोई तीसरा कोई पार्टी ज्वाइन करते रहेगा तो पब्लिक किस पे भरोसा करके वोट करेगी? क्या पता आपके सवाल किसी की नींदें उड़ा दे। अभी जो महाराष्ट्र में सत्तांतर हुआ है वो बहुत अच्छा ही है, तो सरकार काम भी अच्छी कर रही है। जब अच्छा देखते हैं पब्लिक का तो बीजेपी में हो जाते हैं, जब खराब देखते हैं तो दूसरे साइड हो जाते हैं। यूथ ही अपना देश का भविष्य है। देखते रहिए मुद्दे की बात। व्यापार, आइडिया, फाइनेंस, हार्डवर्क, इसी से होता है व्यापार। व्यापार। क्या आप करना चाहते हो व्यापार? तो आए हमारे नए शो में जिसका नाम है व्यापार, जहां हम आपको दिखाते हैं बिजनेस में हो रहे उतार चढ़ाव और दाव पेच को मेरे यानी जेनिफर मेडेरा के साथ में। देखते रहे व्यापार। कमिंग सून। डॉक्टर डायरीज रेड फ्लैग लेके आ रहे हैं नया शो जिसका नाम है डॉक्टर डायरीज, जिसमें हम बात करेंगे हमारे एक्सपर्ट डॉक्टरों से और वो हमें बताएंगे हमारे सही हेल्थ के बारे में जुड़ी सही बातें। हेल्थ का इम्पोर्टेंस आज के डेट में बहुत सारा चीज इम्पोर्टेंट मायने रखता है। ब्लड प्रेशर, अस्थमा, डिप्रेशन, स्ट्रेस, सही गलत लाइफस्टाइल के बारे में देंगे सही सलाह। तो देखना न भूलिए हमारा नया शो जिसका नाम है डॉक्टर डायरीज। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। राज्यपाल केंद्रीय मंत्री मेघवाल यांच्या उपस्थितीमध्ये जैन विश्वभारती विद्यापीठाचा दीक्षांत समारोह संपन्न। शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश असावा, राज्यपाल रमेश बैस। विश्वशांतीसाठी आंतरिक शांती, राष्ट्रांमध्ये परस्पर शांती तसंच पर्यावरण शांती असणं आवश्यक आहे असं सांगून चारित्र्यवान पिढी निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश करणं नितांत गरजेचं आहे असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलेलं आहे। स्नातकांनी शिक्षण केवळ नोकरी अथवा चरितार्थ अर्जनासाठी न घेता ते चारित्र्य संपन्न व्यक्तित्व घडवण्यासाठी घेतलं पाहिजे, तसंच भारत विश्वगुरू होईल असं पाहिलं पाहिजे असं वक्तव्य राज्यपाल रमेश बैस यांनी केलंय। पुणे शहर गुन्हे शाखेतर्फे एमडी ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक। पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी अंमली पदार्थांची तस्करी करणारे गुन्हेगार यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आणि दिलेल्या सूचनांप्रमाणे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे आणि पोलीस उपायुक्त गुन्हे पुणे शहर यांनी मार्गदर्शन करून ही कारवाई केली आहे। ठाण्यामधील चोरीला गेलेला बस स्टॉप मिळाला परत। ठाण्यातील आईस फॅक्टरी बस स्टॉप हा गेल्या 2 दिवसांपूर्वी चोरीला गेला होता अशी तक्रार तिथल्या स्थानिक नागरिकांनी नौपाडा पोलीस स्थानकात केली होती। त्यामुळे नौपाडा परिसरामध्ये नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण होतं। मात्र हा बस स्टॉप जो आहे तो अखेर कॅडबरी जंक्शन जवळील ब्रिज खाली आढळलेला आहे आणि त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे। याबाबत आता अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। हा बस स्टॉप तिथून गायब कसा झाला आणि तो कॅडबरी जंक्शनच्या पुलाखाली कसा आढळला? हा बस स्टॉप कोणी चोरी केला होता किंवा काही अन्य कारण आहे? या प्रश्नांची आता चर्चा होत आहे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रबोधन एजरे, नेमणूक रबाळे MIDC पोलीस स्टेशन। सतर्क पोलीस टाइम्स आणि रेड फ्लॅग चॅनल हे जे नवीन चालू केलेलं आहे त्याचे चीफ एडिटर शमशुद्दीन शेख आणि सना साबीर मॅडम यांना त्यांनी या चालू केलेल्या नवीन उपक्रमाबद्दल खूप खूप शुभेच्छा। आणि त्यांनी चालू केलेल्या या उपक्रमातून समाजामध्ये जे सध्या गुन्हेगारी किंवा क्राईम घडत आहे किंवा तरुण वर्गामध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता, ड्रग्ज ॲडिक्शन आणि जे सोशल मीडियाचा जो गैरवापर होत आहे त्याबाबत जनजागृती होऊन प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं हे अवश्य कळवा। यासाठी आमच्या बातम्या पहा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यासोबतच तुमच्या परिसरातल्या काही घटना कळवायच्या असतील, जाहिरात द्यायची असेल किंवा अधिक माहिती हवी असल्यास आमच्या 9122 688 34836 या दूरध्वनी क्रमांकावर अवश्य संपर्क साधा। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ।
सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ.